आज सकाळी सकाळीच घरात गोंधळ उडाला होता. रेवा आणि मीना जोरजोरात भांडत होत्या. त्यांचे ओरडण्याचे आवाज अगदी गल्लीपर्यंत येत होते. कुणालाच हे भांडण कसं सुरू झालं हे समजत नव्हतं. आता घराचे पूर्ण कुरुक्षेत्रच झाले होते. मोठी सून रेवा संतापून ओरडली, तू काय समजली होतीस? सगळं दूध चुपचाप पिऊन टाकशील आणि कुणाला काही कळणार नाही का? यावर धाकटी सून मीना मोठ्या आवाजात उत्तरली, असं होय, तर मग तुमच्या नवऱ्यासोबत मिळून तुम्ही सगळी भाजी संपवली त्याचं काय? फक्त तुम्हालाच हुशारी करता येते का? आम्हालाही येते. आता रेवाची पाळी होती. हो, पण घरातलं रेशनही माझ्या नवऱ्याच्या कमाईतूनच येतं. तुझा नवरा करतो तरी काय गं? काय म्हणायचं आहे तुम्हाला? माझा नवरा नुसता रिकामटेकडा बसतो का? काही काम करत नाही का? मीना संतापून ओरडली. अंगणात एका बाजूला खाटेवर बसलेले गोपाळरावांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि आपल्या पत्नी कविताला म्हणाले, या दोन्ही पुन्हा सुरू झाल्या का? काही कामधंदा नाही का यांना? कविता शांत स्वरात म्हणाली, अहो, हे तर रोजचं नाटक आहे. तुम्ही काही काळजी करू नका. जोपर्यंत या दोघी एकमेकींना व्यवस्थित ऐकवणार नाहीत ना, तोपर्यंत या शांत बसणार नाही. तेवढ्यात एक कडक आवाज आला, मी सांगते गप्प बस, नाहीतर तुझी जीभ ओढून घेईन. हो का? हात तर लावून बघ. भांडण आता अधिक तीव्र झालं होतं. रेवा आणि मीना एकमेकींकडे धावत होत्या. आता हा वाद फक्त शब्दांचा राहिला नव्हता, तर तो प्रत्यक्ष हाणामारीपर्यंत पोहोचत होता. तेव्हाच दोघींचे नवरे मध्ये आले. राकेश संतापून धावत आला आणि रेवाचा हात पकडत म्हणाला, बस, खूप झालं, आत चल. मोहितनेही मीनाला धक्का दाखवत म्हटलं, गप्प बस आणि आत चल. रोजचा तमाशा आहे तुमचा. जरी दोघी बायका आत गेल्या असल्या तरी त्यांचा राग काही कमी झालेला नव्हता. राकेशने गंभीर स्वरात रेवाला म्हटलं, रेवा, हे रोज भांडण करणं चांगलं वाटत नाही. घरात सगळ्यांनी मिळून मिसळून राहायला हवं. रेवाने त्याच्याकडे संतापाने पाहिलं आणि व्यंगात्मक हसली. हो का? तुम्ही मला शांततेचं ज्ञान देताय? आधी हे तरी विचारा की ह्या मीनाने तुमच्याविषयी काय काय बोलले आहे. राकेश चकित झाला. काय बोलली ती? रेवा नाटकी स्वरूपात म्हणाली, अहो, काय नाही बोलली. म्हणे घरातलं सगळं रेशन तुम्ही खाऊन टाकता, कुठलंही काम करत नाही, बसून फुकटचं खात असता. हे ऐकताच राकेशचा चेहरा उतरला. इतकी हिंमत तिची? मोठ्या छोट्याचा काहीतरी विचार असतो की नाही? आणि नाहीतर काय, या रोजच्या भांडणापेक्षा वेगळं झालेलंच बरं. स्वतंत्र राहू, स्वतंत्र खाऊ आणि स्वतंत्र जगू. रेवाच्या चेहऱ्यावर कटू हसू उमटलं. इकडे मोहितसुद्धा मीनाला धारेवर धरत होता. मी किती वेळा सांगितलंय की असं भांडत जाऊ नकोस. कशाला रोजचा तमाशा करतेस? मीनाने खोल श्वास घेतला. मी बोलले तर तमाशा आणि वहिनी बोलल्या तर काहीच नाही. तुम्ही तर दिवस रात्र तुमच्या भाऊ वहिनीच्या नावाचा जप करत असता. पण त्या काय म्हणाल्या माहीत आहे का? म्हणाल्या की तुम्ही निठल्ले आहात, कामचोर आहात. विश्वास बसत नसेल तर जाऊन विचारा त्यांना. हे ऐकताच मोहितचाही संताप अनावर झाला. तो तडक अंगणात गेला. त्याच्या मागे मीना होती. आता भांडण फक्त जावांपुरतं मर्यादित राहिलं नव्हतं, तर दोन भावांमध्येही संघर्ष सुरू झाला होता. राकेश संतापून ओरडला, मोहित, तुझ्या बायकोला समजव. तिनं रेवाला जे काही म्हटलंय त्याबद्दल माफी मागावी लागेल. मोहितसुद्धा आक्रमक झाला. का दादा? भांडण तर वहिनीने सुरू केले, मग माफी मीना का मागेल? तुम्ही आधी त्यांना विचारा, त्या काय काय बोलल्या. अच्छा, म्हणजे तुझ्या बायकोने आम्हाला आमच्या विरोधात इतकंच जहर भरलंय? राकेश संतापला. रेवाही ओरडली, हो तर मग आजच निकाल लागू दे. किती दिवस हे असंच चालणार? मीनाही संतापली. हो, निकाल तर नक्कीच लागायला हवा. रोजचं हे भांडण सहन होत नाही. तेवढ्यात कविताबाई पुढे सरसावल्या. त्यांच्या आवाजात संतापापेक्षा जास्त हतबलता होती. काय बोलताय तुम्ही? जरा तरी लाज वाटतीये का? तुमचे बाबा आजारी आहेत, निदान त्यांचा तरी विचार करा. तुम्हाला काही लाज शरम राहिली आहे का? गावातल्या लोकांना काय वाटेल? एकाच घरात राहता आणि असे एकमेकांशी भांडता. राकेशने रागाने हात वर केला आणि म्हणाला, आई, तू मध्ये बोलू नकोस. आज निर्णय होणारच. मोहितही पूर्णपणे भडकला होता. तर मग कशाला वेळ वाया घालवायचा दादा? बाबा आणि आई दोघेही इथंच आहेत. रोजच्या ह्या भांडणांपेक्षा वाटणी झालेलीच चांगली. गोपाळराव, जे आत्तापर्यंत शांतपणे सगळं ऐकत होते, त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि म्हणाले, थोडं तरी विचार करून बोला रे. एकाच घरात राहिलं की लहान सहान गोष्टी होत असतात.
4 भांडी असली तर ती आपापसात वाजणारच, म्हणून काय घर तोडून टाकायचं का? राकेशने थेट उत्तर दिलं, बाबा आम्हाला आता वेगळं व्हायचं आहे. गोपाळरावांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी एक कटू हसू करत म्हटलं, तुम्ही काय हवं ते स्पष्ट सांगितलं, पण कुणालाही हे सुचलं नाही का की आम्हाला काय हवंय? अंगणात अचानक शांतता पसरली. गोपाळरावांनी पुन्हा एकदा ठाम आवाजात सांगितलं, माझं ऐकून घ्या. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या घराची वाटणी कधीही होणार नाही. त्यांच्या आवाजात इतकी ताकद होती की काही क्षणासाठी सगळे गप्प झाले. पण रेवा आणि मीना संतापाने तडफडत होत्या. त्या दोघी पाय आपटत आपापल्या खोल्यात निघून गेल्या. त्यांच्या मागोमाग राकेश आणि मोहितही गेला. रेवा संतापून बेडवर बसली. तिने बाजूला ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलला आणि रागाने जमिनीवर आपटला. तुम्ही पण कमाल करता. बाबांनी आपला निर्णय सांगितला आणि तुम्ही निमूटपणे सहन केला. राकेशने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, तर मग काय करायचं होतं रेवा? बाबा किती अस्वस्थ होते ते पाहिलं नाही का? त्यांच्या चेहऱ्यावरचा राग बघितला नाहीस? रेवा व्यंगात्मक हसली. अहो बाबांचा राग पाहिलात, पण माझा पाहिला का? तुम्ही नेहमीच त्यांच्यासमोर डोकं झुकवता, पण यावेळी नाही. या घराचं वाटप झालंच पाहिजे, नाहीतर मी मुलांना घेऊन माहेरी निघून जाईन. राकेश एकदमच हदरला. असं का बोलतेस? थांब, मी काहीतरी करतो. दुसरीकडे मीनाही संतापाने लाल झाली. तिने पदर डोक्यावरून काढून टाकला आणि जोरात बेडवर बसली. मोहितने दार बंद करत म्हटलं, आता पुन्हा सुरू करू नकोस मीना. बाबांनी स्पष्ट सांगितलंय ना की वाटप होणार नाही. मीनाने संतापून उत्तर दिलं, या घरात माझी काही किंमत आहे का? मी नेहमीच जाऊचे टोमणे ऐकत राहायचं का? बस, खूप झालं आता. जोपर्यंत घराचं वाटप होणार नाही तोपर्यंत मी अन्नाचा कणही तोंडात टाकणार नाही. मोहितही हादरला. हा काय वेडेपणा आहे मीना? मीनाने ठाम शब्दात उत्तर दिलं, जे योग्य आहे तेच. या घराचं वाटप होणार, नाहीतर मी उपाशी मरणार. रात्र झाली होती पण संपूर्ण घरात तणाव जाणवत होता. राकेश आणि मोहित आता गोंधळले होते. रोजच्या या भांडणांपासून सुटायचं असेल तर त्यांना एकच मार्ग दिसत होता, फक्त वाटप. दुसऱ्या दिवशी सकाळी राकेश आणि मोहित यांनी गावाचे सरपंच रामरावांना घरी बोलावलं. सरपंच अंगणात पोचले तेव्हा संपूर्ण कुटुंब आधीच तिथे हजर होतं. कविताताई आणि गोपाळराव एका कोपऱ्यात गप्प बसले होते, तर रेवा आणि मीना गर्वाने मान उंच करून उभ्या होत्या. राकेशने सरपंचांना उद्देशून म्हटलं, सरपंचराव, आम्ही तुम्हाला एक महत्त्वाच्या विषयावर बोलावलं आहे. आता या घरात एकत्र राहणं शक्य नाही. आम्ही ठरवलं आहे की घराचं वाटप व्हावं. सरपंचांनी गोपाळरावांकडे पाहिलं. गोपाळराव अजूनही शांतच होते. त्यांनी खोल श्वास घेतला आणि सरपंचांनी म्हटलं, गोपाळराव, मुलाचं लग्न झाल्यावर त्यांचं वेगळं कुटुंब तयार होतं. अशा वेळी वाटपाची वेळ येतेच. जर हेच उपाय असेल तर उगाच वेळ दवडण्यात काही अर्थ नाही. गोपाळरावांनी एक नजर आपल्या पत्नी कविताकडे टाकली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला तयार होते. त्यांनी जड आवाजात म्हटलं, जर माझ्या मुलाचं याचंच सुख असेल तर ठीक आहे, करा घराचे 2 भाग. दुसऱ्या दिवशी गावात पंचायत बसली. संपूर्ण गाव गोपाळरावांच्या घराच्या वाटणीचा हा क्षण पाहण्यासाठी जमले होते. एकेकाळी एकतेचं प्रतीक असणारं हे कुटुंब आज 2 भागांमध्ये विभागलं जात होतं. सुरुवात घरातील सामानाच्या वाटपाने झाली. स्वयंपाकघरातील भांडी कुंडी, धान्य, प्रत्येक वस्तूचे 2 समान भाग करण्यात आले. मग दोनही सुना आपापल्या हुंड्यातून आलेले फर्निचर स्वतःच्या भागात घेऊन गेल्या. इतकंच नाही तर घरातील मंदिरात ठेवलेल्या देवाच्या मूर्तीसुद्धा दोघींनी आपसात वाटून घेतल्या. यानंतर कोणत्या जमिनीचा व कोणत्या मालमत्तेचा हिस्सा कोणाला मिळेल याचंही ठरवण्यात आलं. घराच्या अंगणात एक मोठी रेषा काढण्यात आली, जी आता दोन्ही भावांच्या हद्दी ठरणार होती. दुकान आणि शेत जमीनही दोघांना समान भागामध्ये विभागली गेली. आता सगळं वाटून झालं होतं. मग सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला. सरपंचांनी गंभीर आवाजात विचारलं, सगळं वाटून घेतलं, पण एक प्रश्न आहे. तुमच्या आईबाबांचं काय? त्यांना कोण सांभाळणार? लहान मुलगा मोहित की मोठा मुलगा राकेश? अहो, त्यांच्याच कष्टामुळे हे घर, ही संपत्ती, ही जमीन उभी आहे. पण आता ते कुठे राहणार? काही विचार केला आहे का? अंगणात एकदम शांतता. राकेश आणि मोहित एकमेकांकडे पाहू लागले. रेवा आणि मीना, ज्या काही क्षणापूर्वी आनंदाने विजय वाटत होता, आता त्या एकमेकींकडे बघत होत्या. रेवाने हलक्या खाकरून राकेशकडे इशारा केला.
राकेश थोडा अडखळला आणि म्हणाला, अहो मी मोठा आहे पण वाटणी समान झाली आहे ना, मग आईबाबांची जबाबदारीसुद्धा समानच असायला हवी. सरपंचांसोबत उभे असलेले एक वयोवृद्ध गृहस्थ म्हणाले, पण राकेश तू मोठा मुलगा आहेस, आईबाबांची जबाबदारी तुझ्यावर असायला हवी. रेवा, जी आत्तापर्यंत शांत होती, आता तिखट आवाजात म्हणाली, ठीक आहे, मग एक काम करा, आईबाबांनाही 2 भागात वाटून घ्या, मग आम्ही त्यांना सांभाळू. मीनानेही लगेच प्रत्युत्तर दिलं, असं नाही चालणार, एक काम करूया, आई आमच्याकडे राहील आणि बाबा भाऊ वहिनींकडे जातील. गावातील काही लोक हे ऐकून कुजबूज करू लागले, पण राकेश आणि मोहितने सुद्धा ह्या निर्णयावर शिक्का लावला. त्यांनी आईवडिलांचा विचार न करता त्यांचा निर्णय घेतला. आईवडिलांना वाटून टाकलं. गोपाळराव आणि कविताताई एका कोपऱ्यात उभे राहून हे सगळं ऐकत होते. आज त्यांच्या स्वतःच्या मुलांनी त्यांना वाटून टाकलं होतं, जणू त्या कुठल्या तरी वस्तू असाव्यात. गोपाळरावांच्या डोळ्यातून पाणी ओघळलं, पण त्यांनी काहीही बोलायचं टाळलं. सरपंचांनी जड अंतःकरणाने मान हलवली आणि म्हणाले, ठीक आहे, जर तुम्हा सगळ्यांचा हा निर्णय असेल तर असो. पंचायत संपली. गावकरी हळूहळू तिथून निघून गेले. अंगण, जो कधी आनंदाने गजबजलेला असायचा, आज रिकामा आणि ओसाड वाटत होता. अंगणाच्या मध्यभागी फक्त 2 वृद्ध छायाचित्र उरल्या होत्या, गोपाळराव आणि कविताताई. गोपाळरावांनी एक थंड श्वास घेतला आणि आकाशाकडे पाहिलं. आज पहिल्यांदाच त्यांना त्यांचं स्वतःचं घर परकं वाटत होतं. चला आता तुम्ही आमच्याकडे. तेवढ्यात एक कडक आवाज आला, आई चला आता तुम्ही आमच्या बाजूला आहात. ही छोटी सून मीना होती. त्या मागून लगेच रेवाही आली. तिने थोड्या उपेक्षेच्या सुरात म्हटलं, आणि बाबा तुम्ही आमच्यासोबत चला. गोपाळरावांनी हळू आवाजात उत्तर दिलं, नाही, आम्ही दोघं वेगळे राहणार नाही. रूपाने संतापाने आपल्या नवऱ्याकडे पाहिलं आणि तिरकस हसून म्हणाली, पाहिलंत ना, म्हातारपण आलंय पण एकत्र राहायचं वेळ अजूनही गेलं नाही. गोपाळरावांनी डोळे बंद केले आणि हळू आवाजात पण ठाम स्वरात म्हणाले, सुनबाई, म्हातारपणी नवरा बायकोला एकमेकांची सगळ्यात जास्त गरज असते. जेव्हा हात थरथरू लागतात, पाय साथ देईनासे होतात, तेव्हा एकमेकांचा आधारच जीवनाचा शेवटचा आधार होतो. माझी तब्येत आता चांगली राहत नाही, अशा वेळी कविताचाच मला आधार आहे. जोवर राकेश शांत होता, तो आता चिडून बोलला, आता एवढ्या महागाईत दोघांना एकत्र ठेवून आम्ही आमच्या खांद्यावर जास्त ओझं घेऊ शकत नाही. आम्ही तुमची काळजी घेऊच, शिवाय घर तर एकच आहे ना. हे ऐकून कविताताईंच्या डोळ्यात वेदना दाटून आल्या. ती खोल श्वास घेत म्हणाली, म्हणजे आता आईबाबाही ओझं झालेत का? तिने साडीच्या पदराने डोळे पुसले आणि शांतपणे पुढे म्हणाली, बरं, जसं नशिबात असेल तसं होईल, पण सध्या तरी माझी आणि तुझ्या बाबांची खाट अंगणातच टाका. आई मी तुमची खाट टाकते, पण बाबांची मोठी वहिनी टाकतील, मीना बिनधास्तपणे म्हणाली. चेहरा वाकड्या करत रेवानेही एक खाट बाहेर आणली. संध्याकाळी अंगणात सूर्याची कोवळी किरणं पसरली होती. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. कविताताई कामात गुंतल्या. मीनाने पहाटेच तिला भाज्या चिरायला लावलं. पण कालच्या घटनेने गोपाळरावांच्या मनात खूप अस्वस्थता होती. दोघंही शांत होते. तेवढ्यात त्यांचे नातू रोहन आणि अंश अंगणात खेळायला आले. त्यांना काय कळणार घरातला हा वाद काय होता. त्यांना फक्त खेळण्यात मजा वाटत होती. ते कधी चेंडू फेकून खेळत, तर कधी एकमेकांच्या गळ्यात हात टाकून हसत अंगणभर फिरत. तेवढ्यात रेवा संतापून बाहेर आली. ती मोठ्याने ओरडली, रोहन तुला सांगितलं होतं ना, याच्यासोबत खेळायचं नाही. बिचारे दोघं मुलं दचकली. रोहनने गोंधळून आईकडे पाहिलं आणि निरागसपणे म्हणाला, आई पण अंश माझा भाऊ आहे. भाऊ? आता हा फक्त शेजारी आहे. रेवा संतापून ओरडली आणि झटकन रोहनचा हात धरून त्याला बाजूला ओढलं. अंश अजूनही काही समजण्याआधीच रडू लागला. तो फक्त एवढंच म्हणाला, आई आई. मीना धावत बाहेर आली. माझ्या मुलाला हात लावलास? रेवा उपहासाने हसली. एवढाच प्रिय आहे तुला तुझा मुलगा, तर घरात ठेव त्याला, असं म्हणत तिने रोहनचा हात धरला आणि आत निघून गेली. मीनाही संतापली. तिने अंशला जोरात ओढलं आणि आपल्या खोलीत घेऊन गेली. गोपाळराव आणि कविताताई समोर बसून हे सगळं पाहत होत्या. कविताताई दाट स्वरात म्हणाल्या, हे देवा, कुणाची दृष्ट लागली आमच्या घराला. आमचं हसतं खेळतं घर कुस्तीच्या आखाड्यात बदललं. थोड्या वेळाने मीना हातात चहा आणि नाश्ता घेऊन आली. तिने नाश्त्याचे ताट कविताताईंसमोर ठेवत म्हटलं, घ्या आई तुमचा चहा आणि नाश्ता.
कविताताईंनी हळूच विचारलं, सुनबाई बाबांसाठी पण घेऊन ये. मीनाच्या चेहऱ्यावर एक उपहासपूर्ण हसू उमटलं. तिने कमरेवर हात ठेवत तिरकस हसत म्हटलं, आई विसरलात का? कालच ठरलं ना बाबांची जबाबदारी मोठी वहिनींची आहे, माझी नाही. गोपाळराव आणि कविताताई एकमेकांकडे बघत राहिले. कविताताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी हळूच ते ताट बाजूला सारत म्हटलं, ठीक आहे, मग माझाही नाश्ता आत घेऊन जा. मी फक्त तेव्हाच खाईन जेव्हा तुझे सासरे खातील. मीनाने रागाने डोळे ओटारले. नाश्ता तिथेच ठेवलाय, जेव्हा मन होईल तेव्हा खा. सारखं गरम करून देण्या इतका वेळ नाही माझ्याकडे, असं म्हणत ती पाय आपटत आत निघून गेली. गोपाळराव आणि कविताताई व्यथित अंतःकरणाने एकमेकांकडे पाहत होते. कविताताईंनी हळूच म्हटलं, काही हरकत नाही, आपण दोघं एकत्र जेवू. आणि त्यांनी ताट आपल्या नवऱ्यासमोर आणलं. तेवढ्यात रेवा हातात थाळी घेऊन बाहेर आली आणि म्हणाली, हे काय, तुम्ही मीनाच्या हातचं जेवण खात आहात? मी तुम्हाला जेवण नाही का देत? गोपाळराव शांतपणे म्हणाले, नाही ग, मीनाने तुझ्या सासूला आधीच जेवण दिलं आणि ती माझ्याशिवाय जेवत नाही ना, म्हणून तिनं मला एक घास भरवला. रेवा म्हणाली, हो का, ठीक आहे, मग आता हेच खा. गोपाळरावांनी थोड्या वेळासाठी ताटाकडे पाहिलं, पण त्यांच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. त्यांनी हळू आवाजात विचारलं, सुनबाई राकेश कुठे आहे ग? रेवा उत्तर द्यायला लागलीच होती तेवढ्या राकेश स्वतःच बाहेर आला. तो दुकानाकडे निघण्याच्या घाईत होता. गोपाळरावांनी त्याला जवळ बोलावलं आणि त्याच्या हातात चष्मा देत म्हटले, बाळा, जाता जाता हा तुझ्या आईचा चष्मा घेऊन जा, 2 दिवसापासून तुटलेला आहे. दुकानाजवळच चष्मावाल्याची दुकान आहे, तो दुरुस्त करून आण. राकेशने नाईलाजाने हात पुढे केला, पण त्याच वेळी रेवाने खाकरत त्याला इशारा केला. राकेश क्षणभर थबकला, नजर चुकवली आणि लाजल्यासारखा म्हणाला, बाबा हा चष्मा छोट्याला द्या, तो दुरुस्त करून आणेल, मला वेळ नाही. एवढं बोलून तो पटकन दरवाजा बाहेर निघून गेला. कविताताईंनी आपल्या नवऱ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं, पण गोपाळराव फक्त हसले. कविताताईंनी आपला तुटलेला चष्मा उचलला आणि तो पुन्हा डोळ्यांवर लावला. गोपाळराव अंगणात असलेल्या खाटेवर बसले होते. ते खोल विचारात गेले. त्यांच्या चेहऱ्यावर वेदना आणि असहाय्यता स्पष्ट दिसत होती. त्यांनी जड आवाजात म्हटलं, कुठला असा गुन्हा केलाय आम्ही जो आम्हाला हे दिवस पाहावे लागत आहेत? कविताताईंनी त्यांच्या खांद्यावर अलगद हात ठेवला आणि त्यांना सांत्वन दिलं. काळजी करू नका, देवावर विश्वास ठेवा, सगळं ठीक होईल. 15 दिवस असेच निघून गेले. आता गोपाळरावांना पूर्णपणे समजलं होतं की मुलांच्या मनात त्यांच्यासाठी काही उरलेलंच नाही. रोज काही ना काही असं घडायचं ज्यामुळे त्यांची मनं तुटायची. परिस्थिती अशी झाली होती की जर बाबांना तब्येतीची तक्रार असेल किंवा त्यांची औषधं संपली असतील तर धाकटा मुलगा आणि सून औषधं आणून द्यायचे नाहीत, आणि जर आईला काही त्रास झाला तर मोठा मुलगा आणि मोठी सून दुर्लक्ष करायचे. पण आज गोपाळरावांनी ठरवलं, आता पुरे. सकाळीच त्यांनी दोनही मुलांना आणि सुनांना अंगणात बोलवलं. राकेश आणि मोहित, आम्हाला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. राकेश आणि मोहित एकमेकांकडे पाहू लागले. रेवा आणि मीनाही येऊन उभ्या राहिल्या. गोपाळरावांनी खोल श्वास घेतला आणि स्पष्ट शब्दात म्हटलं, आता खूप झालं, मी आणि कविता वेगळे राहू शकत नाही. आम्ही निर्णय घेतला आहे, आम्ही नेहमी एकत्र राहू. पण बाबा, घर तर एकच आहे. मोहित आश्चर्यचकित झाला. हो ना बाबा, काय बोलताय तुम्ही, घर एकच आहे, फक्त स्वयंपाक वेगळा होतो एवढंच ना. गोपाळरावांनी कठोर आवाजात उत्तर दिलं, घर एकच होतं, पण तुम्हीच त्याचे 2 तुकडे केले. राकेशने परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. असं का बोलताय बाबा, तुम्हाला काही त्रास होतोय का? गोपाळराव हलकंसं हसले, पण त्या हसण्यात एक विलक्षण वेदना होती. त्रास? अहो, सुख काय दिलं तुम्ही आम्हाला हे विचारा. आता आम्हाला फक्त एकच गोष्ट हवी आहे, मी आणि कविता एकत्र राहणार. हा तुकड्यांचा खेळ आम्हाला आता सहन होत नाही. राकेश आणि मोहित एकमेकांकडे पाहू लागले. तिकडे मीनाही अस्वस्थ झाली. ती तर फक्त आपल्या सासूला आपल्याजवळ ठेवू इच्छित होती, कारण दिवसभर त्यांच्याकडून काम करवून घेत होती. रेवा अनेक दिवसांपासून हे पाहून जळत होती की तिची जाऊ सासूला जवळ ठेवून मजेत आहे आणि तिला मात्र आजारी सासऱ्यांना बसवून त्यांना जेवण द्यावे लागत आहे. काही काळ शांतता पसरली. रेवा काहीतरी विचार करून म्हणाली, माझ्याकडे एक उपाय आहे. गोपाळरावांनी तिच्याकडे पाहिलं. तुम्ही आणि आई दोघं एकत्र राहू शकता, पण आळीपाळीने. गोपाळराव चकित झाले. म्हणजे?
रेवा समजावत म्हणाली, म्हणजे 1 महिना तुम्ही दिरांकडे राहाल आणि 1 महिना आमच्याकडे. यामुळे तुम्ही एकत्र राहाल आणि कोणावरही जास्त भार पडणार नाही. गोपाळराव सुन्न झाले. त्यांनी अवाक होऊन आपल्या सुनांकडे पाहिलं आणि हताशपणे म्हणाले, म्हणजे आता आम्ही कुठल्या सामानासारखे झालो का? 1 महिन्यासाठी एका घरात ठेवा आणि मग दुसऱ्या घरात पाठवा. कविताताईंच्या डोळ्यात पाणी तरळलं, पण मुलं आणि सुना मात्र आपला निर्णय घेऊन बसले होते. गोपाळराव आणि कविताताईंच्या जीवनाचं विभाजन झालं होतं. त्या महिन्यात त्यांना मोठा मुलगा राकेश आणि त्याची पत्नी रेवासोबत राहायचं होतं, पण त्यातून त्यांच्या अडचणी काही संपल्या नव्हत्या. रेवा फक्त स्वयंपाकाचं काम करायची, उरलेलं सगळं काम कविताताईंनाच करावं लागायचं. त्या दिवसभर काम करत थकून जायच्या. गोपाळरावांना हे सगळं बघवत नव्हतं, पण कविताताई त्यांना गप्प राहायला सांगायच्या. दिवस असेच पुढे जात होते. त्या दिवशी राकेश आणि रेवा आपल्या मुलांना घेऊन बाहेर जेवायला गेले, पण त्यांना हे आठवायलाही वेळ मिळाला नाही की घरात त्यांचे वृद्ध आई वडील उपाशी आहेत. गोपाळराव आणि कविताताई अंगणात बसून त्यांची वाट पाहत होते. कधी कधी कविताताई स्वतःच उठून काहीतरी करून घेत असत, पण आज त्यांची तब्येत ठीक नव्हती. अखेर त्यांनी हिंमत केली आणि मीनाच्या खोलीकडे गेल्या. सुनबाई, त्यांनी आवाज दिला. मीना मोबाईलमध्ये मग्न होती. तिने अनिच्छेने मान वर केली. काय झालं आई? तुझ्या बाबांना भूक लागली आहे. काहीतरी असलं तर त्यांना दे. त्यांना औषध घ्यायचं आहे. माझी तब्येत बरी नाही गं, आणि मोठी सून केव्हा येईल काही माहीत नाही. मीनाने कोणताही भाव न दाखवता उत्तर दिलं. आई, जेवण संपलंय, काहीच नाही उरलंय. कविताताईंना वाटलं की मीना उठून त्यांच्यासाठी 2 पोळ्या करेन, पण ती परत आपल्या फोनमध्ये रमली. कविताताई शांतपणे परत आल्या. थोडं दूध गरम केलं, गोपाळरावांना दिलं आणि स्वतः उपाशीच झोपल्या. रात्री उशिरा जेव्हा रेवा आणि राकेश परत आले, तोपर्यंत गोपाळराव आणि कविताताई झोपल्या होत्या. 1 महिना कसा तरी काढला आणि मग ते छोटा मुलगा आणि सुनेकडे आले. पण तिथेही परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. ते दोघं फक्त दिवस काढत होते. त्या रात्री कविताताईंची तब्येत अचानक बिघडली. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. गोपाळराव घाबरले. त्यांनी मोठ्या कष्टाने उठून आपल्या मुलाला हाक मारली, राकेश, बाळा जरा बाहेर ये रे. राकेश अनिच्छेने बाहेर आला. रेवाही त्याच्यासोबत आली. मीनाही खोली बाहेर आली. गोपाळरावांचा आवाज थरथरत होता, बाळा, तुझ्या आईची तब्येत बरी नाही वाटत. पटकन डॉक्टरांना बोलवा. राकेश काही वेळ आईकडे पाहत राहिला. बेफिकीरपणे म्हणाला, बाबा, हे महिन्याभरानंतर जबाबदारी लहान भावाकडे आहे, त्याला सांगा. गोपाळरावांनी सांगितलं, पण तो तर शहराबाहेर गेला आहे. मीना म्हणाली, मी तर त्यांना डॉक्टरकडे नेऊ शकत नाही. रेवा वैतागून म्हटली, आम्ही का उचलायचं त्यांच्या उपचारांचं ओझं? गोपाळराव स्तब्ध झाले. रेवाने स्वतःला सावरत म्हटलं, म्हणजे म्हातारपणी आजारपण येणारच, आराम केला की बरं वाटेल त्यांना. गोपाळराव सुन्न होऊन आपल्या पत्नीच्या पांढरट पडलेल्या चेहऱ्याकडे पाहत होते. गोपाळरावांनी लाचार नजरेने आपल्या मुलाकडे पाहिलं आणि म्हणाले, बाळा, ही तुझी आई आहे, जी यातना सहन करत आहे. राकेशनेही आपल्या पत्नीच्या सुरात सूर मिळवत उत्तर दिलं, अहो बाबा, आईला दमा आहे, कदाचित त्यामुळे असं होत असेल. इन्हेलर द्या, बरं वाटेल. गोपाळराव हळू आवाजात म्हणाले, पण बाळा, एकदा डॉक्टरला दाखवायला हवं. राकेश जांभळी देत म्हणाला, बाबा, उद्या मोहितला सांगा, तो घेऊन जाईन. आता इतक्या रात्री आम्हालाही शांत झोपू द्या आणि तुम्हीही झोपा. इतकं म्हणून राकेश आणि रेवा आपल्या खोलीत निघून गेले. मीनाने एक कटाक्ष कविताताईंकडे टाकला आणि मग तिनेही तोंड फिरवत दार बंद केलं. अंगणात फक्त 2 वृद्ध जीव एकटे बसले होते. कविताताई वेदनांनी विव्हळत होत्या, तर गोपाळराव त्यांची पाठ हलकेच थोपटत होते. संपूर्ण रात्र ते दोघं जागे होते. पहाट होत आली. गोपाळरावांनी विचारलं, कसं वाटतंय गा आता? कविताताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांचा श्वास अजूनही अडखळत होता. गोपाळरावांनी त्यांचा हात आपल्या हातात घेतला. या वयात ज्या क्षणी पत्नीला सर्वाधिक काळजीची गरज होती, तेव्हा त्यांना तिला या अवस्थेत पाहावं लागत होतं. त्यांचा धाकटा मुलगा मोहित घरी परत आला होता. गोपाळरावांना थोडा दिलासा मिळाला. आता तरी कोणी ऐकेल असं त्यांना वाटलं. त्यांनी उठून मोहितला आवाज दिला, बाळा, तुझ्या आईला डॉक्टरकडे न्यायचंय, तब्येत अजून बरी नाही. मोहित डोळे चोळत म्हणाला, बाबा, मी खूप थकलोय हो, आता मला झोपू द्या, तुम्ही मोठ्या भावाला सांगा.
गोपाळराव आशेने पुन्हा राकेशकडे गेले. राकेश, बाळा, तुझ्या आईची तब्येत फारच बिघडली आहे. तिला डॉक्टरकडे घेऊनच जावे लागेल. राकेश मोबाईल स्क्रोल करत म्हणाला, बाबा, मला वेळ नाही. शिवाय या महिन्यात तुम्ही छोट्या भावाकडे आहात, म्हणजे तिची जबाबदारी त्याचीच आहे. गोपाळराव हतबल होऊन उभे राहिले. त्यांची स्वतःचीही तब्येत ठीक नव्हती आणि आता त्यांच्या पत्नीची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नव्हतं. त्यांनी एक कटाक्ष दोन्ही मुलांकडे टाकला, पण कोणीच काही बोललं नाही. गोपाळरावांनी खोल श्वास घेतला. आपल्या थरथरत्या हातांनी कविताताईंना आधार दिला. कपाटातून थोडे पैसे घेतले आणि स्वतःच त्यांना ऑटोमध्ये बसवून रुग्णालयाकडे निघाले. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितलं की कविताताईंची तब्येत गंभीर आहे आणि ताबडतोब त्यांना भरती करावं लागेल. उपचार सुरू झाले. काही वेळानंतर गोपाळरावांनी आपल्या दोन्ही मुलांना फोन केला. आधी कोणीच फोन उचलला नाही. बराच प्रयत्न केल्यानंतर शेवटी मोहितने फोन घेतला. बाबा, आम्ही येतोय, असं म्हणून त्याने फोन ठेवला. थोड्या वेळाने दुपारी राकेश आणि रूपा आले. थोड्या वेळात मोहित आणि मीना पोहोचले. राकेश आत शिरताच अगदी निष्काळजीपणे त्याने विचारलं, काय झालं बाबा? आई आता बरी आहे ना? गोपाळरावांनी थकलेल्या आवाजात उत्तर दिलं, बाळा, डॉक्टरांनी सांगितलं की तुझ्या आईच्या हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल. त्यासाठी 5 लाख रुपये लागतील. हे ऐकून दोन्ही भाऊ एकमेकांकडे पाहू लागले. मोहित थोडा खाकरत म्हणाला, बाबा, इतकी मोठी रक्कम अचानक कुठून आणायची? राकेशने लगेचच त्यांच्या बोलण्याला जोड दिली. हो बाबा, एवढे पैसे आमच्याकडे नाहीत. बँकेतून काढावे लागतील. थोडा वेळ लागेल. गोपाळरावांच्या डोळ्यात अश्रू तरळले. बाळा, जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर पैशांची व्यवस्था करा. राकेश आणि मोहित मान हलवत म्हणाले, हो बाबा, आम्ही पाहतो, लवकर येतो. आणि दोघंही रुग्णालयातून बाहेर पडले. पण गोपाळराव प्रत्येक अर्ध्या तासाने दोघांना फोन करत राहिले. आधी राकेश, मग मोहित, पण कोणीही फोन उचलला नाही. त्यांच्या आशा हळूहळू तुटून गेल्या. नर्सने येऊन सांगितलं, वेळ खूप कमी आहे, तात्काळ ऑपरेशन करावं लागेल. कृपया लवकर पैसे भरून द्या, म्हणजे आम्ही तयारी करू शकू. गोपाळराव प्रत्येक वेळी एकच उत्तर देत होते, माझे मुलं येतच असतील. पण पहाट होत आली तरी कोणीही आलं नाही. कविताताईंची तब्येत आणखीनच खालावली. गोपाळरावांनी त्यांचा हात हातात घेतला. कविताताईंनीही त्यांची बोटं घट्ट पकडली. पण हळूहळू त्यांची पकड सैल होत गेली आणि शेवटी तेच झालं ज्याची भीती होती. गोपाळरावांनी त्यांच्या थंड होत चाललेल्या बोटांना धरून हंबरडा फोडला. रुग्णालयाच्या शांततेत फक्त गोपाळरावांच्या हुंदक्यांचा आवाज घुमत होता. त्यांनी थरथरत्या हातांनी फोन उचलला आणि घराचा नंबर फिरवला. फोनची घंटी वारंवार वाजत होती. शेवटी राकेशने फोन उचलला. हॅलो बाबा, इतक्या रात्री फोन का केलात? गोपाळरावांच्या घशातून शब्द फुटत नव्हते. शेवटी ते फक्त एवढंच म्हणाले, बाळा, तुझी आई आता नाही राहिली. इतकं बोलून ते जोरजोराने रडू लागले. फोनच्या दुसऱ्या बाजूला राकेश एक क्षणासाठी सुन्न झाला. काय? पण आम्ही तर उद्या येणारच होतो. गोपाळरावांच्या हुंदक्यांचा आवाज थांबत नव्हता. दुसऱ्या दिवशी कविताताईंचा अंतिम संस्कार झाला. गोपाळराव जणू शिळा झाल्यासारखे स्तब्ध होते. राकेश, मोहित आणि त्यांच्या पत्नी भावशून्य चेहऱ्याने तिथे उभे होते. चिता जळत होती. लाकडाच्या ठिणग्या आकाशात उडत होत्या आणि कविताताई ह्या जगाचा निरोप घेत होत्या. घरी परतत असताना गोपाळरावांचे पाय जड झाले. त्यांनी घराच्या उंबरठ्यावर पाय ठेवला, पण ते त्यांचं स्वतःचं घर वाटत नव्हतं. त्यांचं लक्ष खाटेच्या त्या कोपऱ्याकडे गेलं जिथे कविता नेहमी बसायच्या. पण आता तिथे फक्त एक रिकामी जागा उरली होती. गोपाळराव तिथेच बसून राहिले, स्तब्ध, हरवलेले. आता ते ह्या जगात पूर्णपणे एकटे होते, नितांत एकटे. वेळ पुढे सरकत गेला. राकेश आणि मोहित आपल्या कामात व्यस्त झाले. घरात कावेरीताईंच्या आठवणी दाटून होत्या. कधी वाटायचं त्या स्वयंपाकघरातून हाक मारतील, कधी वाटायचं चहा घेऊन समोर येतील. पण हे सगळं फक्त कल्पनेपुरतं राहिलं. आता गोपाळरावांची चौकशी करणारं कोणीही नव्हतं. आता हळूहळू रेवा आणि मीनाला गोपाळरावांचं ओझं वाटू लागलं. एके दिवशी रेवाने वैतागून राकेशला विचारलं, अहो बाबा, दिवसभर आजारी असतात, ना काही काम करतात ना मदत, फक्त ओझं झालेत. राकेशने नजर चुकवत उत्तर दिलं, तर मी काय करू? आधी छोटे भाऊ त्यांना सांभाळायला तयार नव्हते, आता तूही त्रास सांगतेस. मीनाही मध्ये बोलली, हो ना वहिनी, आई तरी घरकाम करायच्या, आता तर फक्त आजारी माणूस पडलाय, ज्याची सेवाच करावी लागणार.
रेवाने कपाळावर हात ठेवत विचारलं, तर मग सोपा उपाय आहे. बाबांना वृद्धाश्रमात पाठवूया. तिथे त्यांच्यासारखे इतरही लोक असतील. किमान इथे असण्यापेक्षा तिथे त्यांची चांगली देखरेख होईल. राकेश आणि मोहितने एकमेकांकडे पाहिलं. राकेशने मान डोलावत म्हटलं, तुझ्या म्हणण्यात तथ्य आहे, पण आपण आपल्या कामात व्यस्त आहोत. गोपाळरावांना सांगितलं गेलं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. राकेश आणि मोहित त्यांना वृद्धाश्रमात सोडायला निघाले. गाडी जसजशी पुढे सरकत होती, गोपाळरावांच्या मनात अस्वस्थता वाढत होती. खिडकीतून बाहेर पाहिलं. परिचित रस्ते मागे सुटत गेले आणि समोर एक अनोळखी प्रवास उभा होता. थोड्या वेळाने गाडी एका इमारतीसमोर थांबली. बोर्डवर लिहिलं होतं, सुखधाम वृद्धाश्रम. गोपाळरावांचं काळीज थरथरलं. त्यांनी नजर वर केली आणि थरथरत्या आवाजात विचारलं, बाळा, म्हणजे आता मी तुमच्यासोबत राहू शकणार नाही? राकेशने डोळे खाली घातले. मोहितने स्वतःला सावरत उत्तर दिलं, बाबा, इथे तुमची खूप चांगली काळजी घेतली जाईल. तुमच्यासारखे इतरही वृद्ध आहेत इथं. गोपाळरावांनी काळवंडलेल्या चेहऱ्यावर एक अश्रू भिजलेले हसू फुलवलं. मग त्यांनी हळूवार आवाजात विचारलं, पण तिथे तुमच्यापैकी कोणीतरी असेल का? हे ऐकून दोनही मुलं हादरली. त्यांच्या मुठीतले बोटं घट्ट होत गेली, पण ते गप्प राहिले. आश्रमाच्या प्रवेशद्वारात पोहोचल्यावर गोपाळरावांनी शेवटचा कटाक्ष टाकत आपल्या मुलांकडे पाहिलं. मग जणू अंतःकरणातून शब्द निघाले, आता मला इथून परत न्यायला येऊ नका, कारण आता मी कधीच परत जाणार नाही. इतकं बोलून ते ढसाढसा रडू लागले. राकेश आणि मोहितने डोळे खाली घातले. त्यांना काही सुचतच नव्हतं. काही क्षणांनी दोघे गप्पच गाडीत बसले आणि निघून गेले. वृद्धाश्रमात नवा जीवन प्रवास. गोपाळराव पूर्णतः एकटे. पत्नी गेली. मुलांनीही त्यांना टाकून दिलं. आता त्यांच्याकडे फक्त आठवणी होत्या. सुरुवातीला काहीच आवडत नव्हतं. सगळं अनोळखी होतं. चेहरेसुद्धा अपरिचित होते. पण मग हळूहळू ते स्वतःला समजावू लागले, किमान इथे तरी कोणी तिरस्कार करणार नाही, कुठल्या सुनात टोमणे मारणार नाही किंवा कोणी ओझं म्हणणार नाही. हळूहळू वृद्धाश्रमातील इतर ज्येष्ठ नागरिकांसोबत त्यांचं मन रमत गेलं. त्यांची तब्येत सुधारू लागली. रोज सकाळी योग आणि व्यायाम हा त्यांचा नित्यक्रम झाला आणि ते पुन्हा हसू लागले. पुन्हा जगायला सुरुवात केली. इकडे घरात शांतता पसरली. घरात आता दोन्ही सुनांना शांती मिळाली होती. न कोणती सेवा, न कोणती जबाबदारी. राकेश आणि मोहित पूर्णतः निश्चिंत झाले होते. पण एक दिवस अचानक, हे कसं शक्य आहे? बाबा आमच्यासोबत एवढा मोठा अन्याय कसा करू शकतात? राकेशच्या हातात कोर्टाचा आदेश होता. हे ऐकून मोहित, रेवा आणि मीनाही आश्चर्यचकित झाल्या. काय झालं? शेवटी काय प्रकरण आहे? रेवाने धास्तावून विचारलं. राकेशच्या आवाजात धडधड होती. कोर्टाकडून आदेश आला आहे. आम्हाला हा बंगला आणि जमीन रिकामी करावी लागेल. काय? पण? मोहित अवाक झाला. बाबांनी तर पूर्वीच सगळी संपत्ती आमच्यात वाटून दिली होती. मग आता हे कसं? राकेशने कपाळाला हात लावत पुढे सांगितलं, बाबांनी आपली सर्व मालमत्ता पुन्हा एका नवीन नावावर केली आहे. पण कोणाच्या नावावर? मीनाचा आवाज कंपन घेत होता. राकेशने कागदावरचं नाव वाचलं, सुखधाम वृद्धाश्रम. गोपाळरावांनी शेवटी स्वतःचं घर कुणाला दिलं? राकेश, मोहित, रेवा आणि मीना सुन्न झाले होते. त्यांनी गोपाळरावांना घरातून काढलं, पण गोपाळरावांनी तर त्यांच्या हातातून संपूर्ण घरच काढून घेतलं. मोहितने आपल्या कपाळावरचा घाम पुसला. राकेशने खोल श्वास घेतला आणि घाबरलेल्या आवाजात म्हटलं, हो, कोर्टाचे आदेश आले आहेत. रेवा चिडून ओरडली, पण बाबांनी असं का केलं? आमची मुलं आहेत, आमचं भविष्य आहे. मीनाही चिडली, हो, आणि शेवटी ही संपत्ती दिली तरी कोणाला? आता दुसरा काही उपाय नव्हता. त्यांनी वृद्धाश्रमात जाऊन बाबांना भेटायचं ठरवलं. वृद्धाश्रमात गोपाळराव आपल्या खोलीत बसून वृत्तमानपत्र वाचत होते. राकेश आणि मोहित आपल्या पत्न्यांसह आले. त्यांनी पायांना स्पर्श केला आणि भाऊक स्वरात म्हणाले, बाबा, आम्ही तुम्हाला घरी न्यायला आलो आहोत. कृपया आमच्यासोबत चला. गोपाळरावांनी हलकं स्मित हास्य केलं आणि शांत स्वरात उत्तर दिलं, नाही बाळा, आता इथंच माझं घर आहे. मी इथेच आनंदी आहे. त्यांच्या शांत चेहऱ्यावर अठळ विश्वास झळकत होता. आता ना दुःख होतं, ना कुठली तक्रार. बाबा, आम्हाला आमची चूक सुधारू द्या. राकेश हताश होऊन गयावया करू लागला. बाबा, आम्ही चुकीचं वागलो, पण आम्हाला सुधारण्याची संधी द्या. मोहितही डोळे पुसत म्हणाला, हो बाबा, आम्ही तुम्हाला इथे एकटे ठेवू शकत नाही. पण गोपाळराव निर्विकारपणे म्हणाले, एकटा?
अरे एकटा तर मी आधी होतो, आता इथे माझ्यासारखेच अनेक मित्र आहेत. राकेश आणि मोहित डोकं लटकवून उभे होते. बाबा, पण तुम्ही आमची संपत्ती परक्यांना का दिली? राकेश संकोचाने विचारत होता. पण तुम्ही तुमची संपत्ती आम्हाला न देता कोणाला दिली? रेवा आणि मीनाही आश्चर्यचकित झाल्या. आमचं भलं बुरं न विचारता तुम्ही हे का केलंत बाबा? गोपाळरावांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे उत्तर दिलं. तुमचा वाटा. जेव्हा तुम्ही आईवडिलांबद्दल कधी कर्तव्य निभावलं नाही, तेव्हा अधिकाराची अपेक्षा का ठेवावी? मी का द्यावं तुम्हाला माझं घर? मी का विचार करावा तुमचा, जेव्हा तुम्ही कधी आमच्याबद्दल विचार केला नाही? जेव्हा आपल्यांनीच आम्हाला टाकलं, तेव्हा परक्यांनी आधार दिला. गोपाळरावांच्या शब्दांनी संपूर्ण खोलीत गंभीर शांतता पसरली. ते पुढे म्हणाले, जेव्हा माझ्या स्वतःच्या मुलांनी मला टाकून दिलं, तेव्हा सुखधाम वृद्धाश्रमाने मला स्वीकारलं. म्हणून मी माझी सगळी संपत्ती ह्याच वृद्धाश्रमाला दान केली आहे. बाबा, हा आमच्यावर अन्याय आहे. हे ऐकून राकेश आणि मोहित सुन्न झाले. बाबा, हा आमच्यावर अन्याय आहे. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. रेवा तिखट आवाजात म्हणाली, पण बाबा, हे तुम्ही चांगलं केलं नाही. हा सरळ सरळ अन्याय आहे. गोपाळराव थोडं हसले आणि उत्तर दिलं, अन्याय नाही ग सुनबाई, हा तर खरा न्याय आहे. जर मी तुमच्यासारख्या स्वार्थी लोकांना ही संपत्ती दिली असती ना, तर खरा अन्याय तेव्हाच झाला असता. आम्हाला काही नको, फक्त तुम्ही हवे आहात. राकेश हात जोडत गयावया करू लागला. बाबा, संपत्ती नको, फक्त तुम्ही परत या. मोहितही तसंच म्हणाला. हो बाबा, आम्हाला फक्त एक संधी द्या. गोपाळराव हलकं हसून म्हणाले, नाही रे बाळा, हे नातं आता केवळ नावापुरतं राहिलं आहे, हृदयाने नाही. आई वडील म्हणजे संपत्ती नसतात. गरजेनुसार वापरायचं आणि गरज संपली की टाकून द्यायचं. हीच तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक. इतकं बोलून गोपाळराव उठले आणि बाहेर फेरफटका मारायला निघून गेले. राकेश, मोहित, रेवा आणि मीना डोके खाली घालून बाहेर पडले. पण त्यांना आता कळून चुकलं होतं. त्यांनी पैशाच्या हव्यासात त्यांच्या आयुष्यातली सर्वात मौल्यवान गोष्ट गमावली होती, आई आणि वडील. प्रेक्षक मित्रांनो, ही कथा ऐकवण्याचा उद्देश फक्त इतकाच आहे. आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची मनोभावे सेवा करा. त्यांना काय हवं आहे, काय नको आहे, त्यांची काळजी घ्या. जसं त्यांनी तुम्ही लहान असताना तुमची काळजी घेतली होती. आई वडील आहेत तोवर त्यांचं महत्त्व समजून घ्या. महत्त्वाचे म्हणजे 4 लोकांना दाखवण्यासाठी हे काम करू नका. निस्वार्थ त्यांची सेवा करा. एकदा ते तुमच्या आयुष्यातून निघून गेली की मग त्यांना तुम्ही सोनं जरी खाऊ घातलं ना, तरी त्याला काही अर्थ नसतो. आणि ते खायला, ऐकायला, बघायलाही नसतात. तर त्या वस्तूचा उपयोग तरी काय? आणि आई वडील गेल्यानंतर त्याचं खरं महत्त्व तर कळतंच, पण समाजात आपली किंमत त्यांच्याशिवाय काय आहे हे सुद्धा कळतं. कटू आहे पण सत्य आहे. आमच्या बोलण्यात काही चुकलं असेल तर माफी असावी, पण सत्य हेच आहे. प्रेक्षक मित्रांनो, आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या कथेसोबत.